आपल्याला ताप आला असेल, अंग दुखत असेल किंवा इतर कोणत्याही शारीरिक कारणासाठी आपण डॉक्टरांकडे जातो. पण मन थकलं असेल, तुटलं असेल किंवा कोलमडून पडलं असेल तर आपण काय करतो? घेतो का कोणाची मदत? नाही. बहुतेक वेळेला आपण ते सहन करतो. हे तर सर्वांनाच होतं असं म्हणत स्वतःलाच समजावतो. पण हे सर्व आतमध्ये कुठेतरी वाढत जातं आणि एक वेळ अशी येते जिथे स्वतःला आणि आपल्या मनाला सांभाळता येईनासं होतं. मित्रांनो, याच गोष्टीसाठी आहे काउन्सिलिंग. काउन्सिलिंग म्हणजे तुमच्या भावनांचं एक सेफ आउटलेट, जिथे कोणी जज करत नाही, सल्ले थोपवत नाही, मार्गदर्शन करत नाही किंवा उपदेशही देत नाही, फक्त समजून घेतो. त्यामुळे तुमच्या मनातल्या गोंधळाला शब्द मिळतात आणि विचारांमध्ये स्पष्टता येते. उदाहरणार्थ, एखाद्याला सतत चिंता सतावत असते, झोप लागत नसते किंवा डिप्रेशन आलेलं असतं. त्याला समजतं की माझं आयुष्य बिघडलंय, पण तो हतबल असतो, मार्ग मिळत नसतो. पण जेव्हा तो काउन्सिलिंग घेतो तेव्हा स्वतःच्या भावना स्वतः ओळखायला शिकतो, कोपिंग स्किल शिकतो आणि आयुष्यावरचं नियंत्रण पुन्हा मिळवतो. भावना लपवणं ही ताकद नाही आहे आणि मदत घेणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही आहे. त्यामुळे स्वतः तुम्ही गोंधळलेले असाल किंवा तुमच्या जवळचा एखादी व्यक्ती मानसिक संघर्ष करत असेल तर कृपया प्रोफेशनल काउन्सिलिंगचा विचार नक्की करा. आपलं मन शांत झालं की आयुष्याचं चित्रच बदलेल. धन्यवाद.